नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जानेवारी 2026 मासिक राशीफळात। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुंभ राशीसाठी या महिन्यातील ग्रहांचे परिणाम। करिअर, व्यवसायावरती, आर्थिक स्थितीवरती, नातेसंबंध, प्रेमामध्ये, आरोग्य किंवा विद्यार्थ्यांसाठी कसा हा महिना असेल, शुभ अंक, दिशा आणि रंग, ग्रह उपाय सर्वांची माहिती आपण याच व्हिडिओत घेणार आहोत। आता आपण जाणून घेऊया कुंभ राशीसाठी ग्रहस्थिती काय सांगते। गुरु 4थ्या भावात, घर किंवा कुटुंब, भावनिक निर्णय लाभकारक ठरतील। शनी नोकरी, व्यवसायात, भावात मेहनत, अतिशय मेहनत देऊन फळ त्याला देण्याचा प्रयत्न असेल। राहू एकादश भावात, अनपेक्षित आर्थिक संधी आणि आर्थिक खर्च उद्भवून येऊ शकतो हा असा सुचवतो आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्या करिअर किंवा व्यवसायाविषयी। 1 ते 7 तारखेत जुन्या प्रोजेक्ट मध्ये समाधान मिळेल। 10 ते 17 नवीन जबाबदाऱ्या येऊन नेतृत्व क्षमता तुम्ही दाखवून देऊ शकता। व्यवसाय करण्यासाठी हा महिना चढ उतार घेऊन येतो आहे। पार्टनरशी मिसअंडरस्टँडिंग मुळे काही वाद पण होऊ शकतात, ते टाळणे फार गरजेचे आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्या आर्थिक स्थितीबाबत। 3 ते 10 तारखेपर्यंत काही अनपेक्षित इन्कम पण खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। 12 ते 18 तारखेत गुंतवणूक फायदेशीर, परंतु काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे। 20 ते 25 तारखेत आर्थिक संधी कमी होऊ शकतात, खर्चांवर नियंत्रण आवश्यक आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्या नातेसंबंध व प्रेम संदर्भाबाबत। विवाहितांसाठी 8 ते 15 तारखेत जोडीदारांचा सपोर्ट चांगला दिसतोय। सिंगल लोकांसाठी 12 ते 20 तारखेदरम्यान नवीन कनेक्शन काही बनवून येऊ शकतं, जे दीर्घकाळ टिकणारं असू शकेल। आता आपण जाणून घेऊया तुमच्या आरोग्याबाबत। थकवा, स्नायू दुखणे किंवा ओमिटिंग होणे, पोटदुखी हे सगळे आजार तुम्हाला दिसून येऊ शकतात। यासाठी पचनासंदर्भात ताणतणाव दिसून येतो, त्यामुळे जेवणाकडे लक्ष द्या, त्यामुळे आपण आजारांवरती मात करू शकाल। आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी। 10 ते 20 तारखेत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचं। स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम रिझल्ट मिळू शकतो, परंतु चंचलतेवरती आवर तेवढाच गरजेचा आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी शुभ रंग, अंक आणि दिशा। रंग निळा किंवा पांढरा असेल। कलर जो आहे, नंबर जो आहे तो 4 किंवा 8 असेल आणि लकी दिशा जी आहे ती पूर्व ही असेल। आता आपण जाणून घेऊया ग्रहानुसार काही उपाय। शनिवारी काळे तीळ दान करायचे आहे। यथाशक्ती मंदिरामध्ये काही दान करावं। रोज ओम शम शनेश्वराय नमः याचा जप करावा। गाईला गूळ आणि चपाती खायला द्यावी। सोबतच वर्कर्स जे असतात त्यांना तुम्ही पाणी प्यायला देऊ शकता। हे सगळे उपाय होते ग्रहानुसार। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा। नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमची राशी कळवा, अथवा तुम्हाला तुमची राशी माहिती नसल्यास आम्हाला डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ कळवा। आम्ही तुम्हाला राशी मोफत कळवू। श्री स्वामी समर्थ।